मानवत शहरातील जलशुद्धीकरण प्रकल्प अंतर्गत असलेल्या परिसरात महादेव मंदिराचा जीर्णोद्धार व्हावा व त्या ठिकाणी सुंदर असे महादेवाचे मंदिर आणि सभागृह असावे अशी परिसरात राहणाऱ्या नागरिकांची, विशेष करून महिलांची मागणी होती। या मागणीचा विचार करून युवा नेते डॉक्टर अंकुश लाड यांनी 26 फेब्रुवारी रोजी सकाळी 12 वाजता जलशुद्धीकरण प्रकल्पात असलेल्या महादेव मंदिराच्या कामाचा श्रीगणेशा केला। मानवत शहरात पाथरी रोडवर असलेल्या जलशुद्धीकरण प्रकल्प अंतर्गत परिसरात गेल्या 30 ते 40 वर्षापासून महादेवाची मूर्ती त्या ठिकाणी काम करणाऱ्या कामगारांनी प्रतिष्ठापना करून ठेवली आहे। या मूर्तीला परिसरातील नागरिक व विशेष करून महिला पूजन करण्यासाठी नित्यनियमाने जातात। त्या ठिकाणची स्वच्छता, मंदिराचे पावित्र्य जपण्याचे काम परिसरात राहणाऱ्या नागरिकांनी व महिलांनी केले आहे। याचमुळे या ठिकाणच्या मंदिराला परिसरातील नागरिकांची विशेष अशी नाळ जोडलेली आहे। यातूनच त्या ठिकाणी चांगले मंदिर बांधून समाज मंदिर बांधावे अशी मागणी या परिसरातील नागरिकांची व महिलांची होती। त्यांनी डॉक्टर अंकुश लाड यांच्याकडे आपण सर्व गावातील मंदिरे व समाज मंदिरं फार मोठ्या प्रमाणात बांधली आहेत, जीर्णोद्धार केलाय, त्याचप्रमाणे जलशुद्धीकरण प्रकल्प अंतर्गत असलेल्या परिसरातील महादेवाच्या मूर्तीला छान असे मंदिर बांधून त्या ठिकाणी देखील सभागृह बांधावे या मागणीचा रेटा लावला होता। या मागणीचा विचार करून 26 फेब्रुवारी रोजी अखेर या कामाचा श्रीगणेशा करण्यात आला। यावेळी परिसरातील महिलांसह फार मोठ्या प्रमाणात नागरिकांची उपस्थिती होती। केवळ मंदिराचा जीर्णोद्धारच नव्हे तर जलशुद्धीकरण प्रकल्प अंतर्गत परिसरातील रस्ते, सुशोभीकरण, सभागृह व मंदिर या सर्व कामाचा आढावा घेत ही सर्व कामे पूर्णत्वास नेण्याचा मानस यावेळी डॉक्टर अंकुश लाड यांनी व्यक्त केला। यावेळी डॉक्टर अंकुश लाड यांनी रुद्रदेवाचे मनोभावे दर्शन घेऊन पूजा केली। परिसरातील रस्ता, या ठिकाणचे सभागृह तसेच इतर कामांचे भूमिपूजनही या प्रसंगी केले। या कार्यक्रमास परिसरातील ॲडव्होकेट कांचन राठोड, धीरज राठोड, दिगंबर रोकडे, मदन रोकडे, विजय राठोड, सुनील दलाल हे उपस्थित होते। मानवत प्रतिनिधी भैयासाहेब गायकवाड।